नारायण राणेंसोबत शिवसेना सोडणं ही चूक होती। त्यावेळी शिवसेना सोडली नसती तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांचा राजकीय जन्मच झाला नसता। भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश करताना राजन तेलींनी हे विधान केलं। त्यावेळी राजन तेलींच्या संघर्षाला अंतिम रूप देण्यासाठी ते शिवसेनेत परत आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। तेलींमुळे सावंतवाडी विधानसभेत शिंदेच्या दीपक केसरकरांसमोर तगडं आव्हान उभं राहील असं वाटलं होतं, पण सध्या सावंतवाडीत त्याच्या अगदी उलट गजाली होतात। जनसंपर्क आणि गटातटाची बेरीज यामुळे सध्या केसरकर सावंतवाडीत पुढे असल्याचं सांगितलं जातंय। राजन तेलींकडून न झालेल्या विकास कामांवरून जोरदार प्रचार होत असला तरी वरचढ कोण ठरतंय? सावंतवाडी मतदारसंघात नक्की काय घडतंय समजून घेऊया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण। सावंतवाडीत दीपक केसरकर गेले 3 टर्म आमदार, आधी राष्ट्रवादी मग 2 टर्म शिवसेनेतून निवडून येत केसरकरांनी सावंतवाडी हा आपला बालेकिल्ला बनवला। शिंदेच्या शिवसेनेत सहभागी झाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आणि त्यांचं बळ वाढलं। त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणला, त्यामुळे केसरकर आपला गड मजबूत करत गेले। सिंधुदुर्गात एखादी वर्चस्व असलेल्या नारायण राणेंना शह देऊन त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं। पण 2019ला भाजपमधून बंडखोरी केलेल्या राजन तेलींनी केसरकरांचं लीड कमी केलं। तेव्हापासून तेलींना सावंतवाडीत विजयाच्या आशा दिसायला लागल्या। यंदा देखील ही जागा शिंदेंना सुटणार हे लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली। त्यामुळे केसरकरांसाठी सेफ वाटणारी ही जागा रेसमध्ये आल्याची चर्चा झाली। पण निवडणुका जवळ आल्या आणि ही चर्चा हवेत विरली। त्याचं कारण म्हणजे इथे होणारी चौरंगी लढत। सावंतवाडीत महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे उमेदवारीसाठी मोठं नाराजी नाट्य रंगलं होतं। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला सुटत आल्यानं शरद पवार गटाच्या अर्चना घारेंनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती। पण ठाकरेंनी तेलींना पक्षात घेत तिकीट दिल्यामुळे नाराज झालेल्या घारेंनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला। तर महायुतीत देखील भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या विशाल परब यांनी बंडखोरी केली। त्यामुळे केसरकर विरुद्ध राजन तेली अशी होणारी दुरंगी लढत चौरंगी झाली। आता अर्चना घारे या शरद पवार गटाच्या कोकण महिला अध्यक्ष राहिल्यात, त्यामुळे महिला वर्गाशी त्यांचा चांगला कनेक्ट आहे। तसंच पक्षाच्या इथल्या कार्यकर्त्यांचा देखील त्यांना पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांचं 10 ते 12 हजार मतांचं पॉकेट असल्याचं सांगितलं जातं। हीच गोष्ट भाजपचे बंडखोर विशाल परब यांच्याबद्दल सांगता येते। भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले। तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडल्यानं तरुण वर्गाचा 10 ते 15 हजार मतदारांचा परबांना पाठिंबा मिळू शकतो असं स्थानिक पत्रकार सांगतात। त्यामुळे 2019ला लीड कमी करत तेलींनी केसरकरांना टफ दिली असली तरी चौरंगी लढतीच्या मतविभाजनाचा त्यांना यावेळी फटका बसण्याची शक्यता आहे। आता बोलावं लागतं ते प्रचाराबद्दल। दीपक केसरकर 15 वर्ष मतदारसंघात आमदार असल्यामुळे त्यांचा संपूर्ण मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे। पण केसरकर शेवटच्या क्षणी मोठ्या चाली खेळतात असं बोललं जातं। तुळशी विवाहानंतर सावंतवाडीत जत्रा सुरू होतात, त्यामुळे या जत्रांना हजेरी लावून दीपक केसरकर सध्या प्रत्येक गावागावात जोरदार प्रचार करतात। तसंच भरघोस निधी आणल्याचा प्रचार त्यांच्याकडून गावागावात केला जातोय। मुख्य म्हणजे नारायण राणे विरुद्ध दीपक केसरकर हा संघर्ष सिंधुदुर्गात सर्वश्रुत, पण आता या दोघांमध्ये सख्य झाल्याचं दिसून आलंय। लोकसभेला केसरकरांनी राणेंसाठी काम केल्यानं आता राणे देखील केसरकरांसाठी ताकद लावतात। सावंतवाडीत राणे समर्थकांचा मोठा गट केसरकरांच्या प्रचारात सक्रिय झालाय। आता ठाकरे गटाच्या राजन तेलींबद्दल बोलायचं झालं तर आधी शिवसेना मग भाजप आणि आता ठाकरेंची शिवसेना असा त्यांचा पक्षांतराचा इतिहास राहिलाय। त्यामुळे त्यांना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची किती साथ मिळते यावर सगळी गणितं अवलंबून असणार आहेत। त्यात इथे ठाकरेंच्या शिवसैनिकांचं केडर मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह नसल्याचं सांगितलं जातं। पण तेलींनी 2019ला अपक्ष लढताना 56,000 मतं घेतली होती। त्यानंतर गेल्या 5 वर्षात ते मतदारसंघात चांगलेच सक्रिय झालेत। तरी देखील त्यांचा फोकस हा कायम केसरकरांना विरोध यावरच राहिलाय। आता त्यांनी सावंतवाडीत न झालेल्या विकासाच्या लाईनवर जोरदार प्रचार करायला सुरुवात केली, पण तरी देखील मतदारांची नाराजी तेलींना मतांमध्ये कॅश करणं सोपं नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतायत। फक्त भाजपचा जो गट केसरकरांवर नाराज आहे त्या गटाची छुपी मदत तेलींना होऊ शकते असं सांगितलं जातं। तसंच राजन तेली हे मतदारसंघाबाहेरचे उमेदवार असल्यानं स्थानिक विरुद्ध बाहेरच्या या लाईनवर देखील इथली निवडणूक जाताना दिसते। आता केसरकरांच्या प्रचारासाठी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी सभा घेतली। तेलींसाठी झालेल्या ठाकरेंच्या सभेला देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली। पण चौरंगी लढत आणि केसरकरांचा जनसंपर्क यामुळे सध्या सावंतवाडीत केसरकरांचं वारं असल्याचं सांगितलं जातंय। तुम्हाला काय वाटतं? सावंतवाडीत केसरकर पुन्हा बाजी मारणार की राजन तेली त्यांच्या समोर आव्हान उभं करणार? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।